नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. तर पहा, या ठिकाणी वनविभाग भरती संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट बघतोय. यापूर्वी वनसेवकांच्या 12,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जातील. वनरक्षकांच्या 1,000 इव्हन 1,500ची घोषणा या ठिकाणी मंत्र्यांकडून करण्यात आली होती आणि त्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा निर्णय झालेला होता. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यालाही तुम्ही जॉइन होऊ शकता. म्हणजे नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, वन विभागात वनसेवक पदाच्या 12,991 जागा भरण्याबाबत 5 डिसेंबर 2024 म्हणजे आता पहा किती महिने झाले, जवळपास 7 महिन्यांचा कालावधी या ठिकाणी गेलेला आहे आणि 5 डिसेंबरला याचा निर्णय झाला होता बैठकीत. त्यासोबतच वनरक्षकाची 1,500 पदे भरण्याबाबत वनमंत्री जे आहेत आपले गणेश नाईक यांनी आश्वासने दिली होती. त्यांनी विविध ठिकाणी भाषणे सुद्धा दिली होती, की लवकरच आम्ही वन विभागात मेगा भरती होणार आहे अशी. मात्र 4 महिने उलटूनही पदभरती केली जात नाही. रिक्त पदांची भरती करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थी समन्वयक समितीचे ज्ञानेश्वर, आता जे काही नावे आहेत व्यक्तींची ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जागतिक वन दिनानिमित्त वनमंत्री गणेश नाईक यांनी 2 महिन्यात वन विभागातील सर्व रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी वनमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तयारीला लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जागा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली. मात्र पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. वनमंत्र्यांनी पोकळ आश्वासन दिल्याची खदखद विद्यार्थ्यांच्या मनात आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की त्यांनी पहिले सांगितलं, की आम्ही रिक्त जागा भरूया. सर्व रिक्त जागा भरल्या जातील. दुसरं, मेगा भरती होणार आहे. तिसरं, वनसेवकांची जी पदे आहेत ती 12,000 पेक्षा जास्त आहेत आणि वनरक्षकांची 1,500 पेक्षा जास्त पदे आहेत. इतकी पदे भरल्या जाऊ शकतात. आता सद्यस्थिती काय? तर सद्यस्थिती आपण पाहिलं तर जे विधान आता विधिमंडळाचं अधिवेशन आपलं चालू आहे. तर त्यामध्ये आपण पाहिलं, की त्यांना जेव्हा प्रश्न करण्यात आला, की वनसेवकांचं काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं, की वनसेवकाचा पदांचा विचार जो आहे, तो अजून सध्या करत आहे. वनसेवकांची पदे निर्माण झालेली नाही. वनसेवक हे जे पद आहे, ते अजून निर्माण झालेलं नाही. ते विचाराधीन आहे त्यांच्या. म्हणजे फक्त ते विचार करत आहेत, की लवकरच या पदाची ते पद अगोदर निर्माण होईल. त्यानंतर त्याच्या ज्या काही जागा आहेत, त्या भरल्या जातील. म्हणून वनसेवकाची जाहिरात येईल, असं सध्या तरी वाटत नाही किंवा सध्या तरी त्याबाबतचं चित्र आपल्याला दिसत नाही. आणि वनसेवकांची किती पदे सांगण्यात आलेली होती? 12,000 प्लस. म्हणजे आता जे काही 12,000 प्लस पदांचा विचार विद्यार्थी करत होते, त्याच्याबाबत सध्या तरी कुठलीही अपडेट नाही. ती पदे अजून निर्माण झालेली नाही आणि जी पदे निर्माणच झाली नाही, त्याची जाहिरात कशी येणार? हा झाला पहिला प्रश्न. दुसरं, वनरक्षक जे काही अगोदरचं पद आहे, ज्याची भरती यापूर्वी झालेली होती आणि सध्याही 1,500 पेक्षा जास्त पदांची जाहिरात येईल अशी चर्चा सुरू होती. तर त्यावर त्यांनी सांगितलं, की 700 प्लस पदांची कार्यवाही सुरू आहे. 700 प्लस पदांची कार्यवाही जी आहे, ती सुरू आहे. वन विभागाला तसे आदेश सुद्धा दिलेले आहे आणि आगामी काळात आपल्याला लवकरच 700 पदांची किंवा त्यापेक्षा जास्त काही पदांची असू शकते. त्यामध्ये ॲड केल्या जाऊ शकतात पदे. वनरक्षकांची जाहिरात दिसू शकते. वनसेवकांची नाही. वनरक्षक हे जे पद आहे, त्याची जाहिरात येणार आहे. 700 प्लस जागा त्यामध्ये असतील, असं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आता नेमकं जाहिरात आल्याशिवाय आपण काहीही कन्फर्म करू शकत नाही. मात्र एवढं निश्चित आहे, की वनसेवकाचं अजून कशात काही नाही. जो काही घोषणा दिलेल्या होत्या, सरकार हे असो, मागील असो, एन-डी-एचं असो, यू-पी-एचं असो, सध्या विद्यमान असो किंवा यापूर्वी जे काही सरकारे होती, तर निवडणुकीचा काळ जेव्हा-जेव्हा येतो, तेव्हा-तेव्हा सरकार किंवा त्यांचे मंत्री आपल्याला घोषणा करताना दिसतात आणि भाषणात दिलेल्या घोषणा ह्या जमिनीवर उतरतील की नाही याची शाश्वती मात्र काहीच नसते. ज्यावेळेस ऑफिशियल नोटीस येईल किंवा विभागाद्वारे असो, त्यासोबतच जो काही जाहिरातीचा जी-आर असो किंवा जाहिरातच असो सरळ-सरळ, त्यावेळेसच आपण त्याला कन्फर्म करू शकतो, की हो, एवढ्या जागा येणार आहे, इतक्या-इतक्या तारखेला येणार आहे आणि इतक्या-इतक्या तारखेला भरती जी आहे ती निघणार आहे. पण तरी मात्र तुम्ही जर वनरक्षकाची वाट पाहत होते, तरी देखील तयारी तुम्ही करू शकता. कारण की 700 प्लस जागा येणार आहेत. जो विद्यार्थी सुरुवातीपासूनच तयारी करेल, तोच यामध्ये सिलेक्शन मिळवू शकतो. जाहिरात आल्याच्यानंतर जर तुम्ही तयारीला लागू असं म्हणत असाल, तर तुम्हाला त्या ठिकाणी भरती काढणं कठीण जाऊ शकतं. म्हणून तुम्ही आतापासून तयारी करा. त्यासाठी आपले कॉमन सब्जेक्ट आहे, जो मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, सामान्य ज्ञान, यापूर्वी झालेले पेपर जे आहेत, ते तुम्ही पी-वाय-क्यू एनालिसिस करू शकता. कशा पद्धतीचा पेपर असतो, कशी त्याची काठिण्य पातळी असते, हे तुम्ही पाहू शकता. सिलेबस एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि जे काही विषय आहेत त्यांचा अभ्यास तुम्ही आतापासून सुरू करा. सरावही परीक्षेचा आतापासून सुरू करा. कारण की जर जाहिरात आली, तर नक्कीच यामध्ये कॉम्पिटिशन हे भरपूर स्वरूपाचं आपल्याला दिसू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक असो किंवा वनसेवक असो, या दोन्हीही बाबत सद्यस्थिती काय आहे, ही आपण जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाउट्स असतील, तर तुम्ही ते
बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.